दोन्ही परिवाराच्या वतीनं आपला सन्मान होते, आपण त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याला नम्र विनंती. लोकप्रिय विद्यमान सरपंच या नवीन नव्यासाठी आदरणीय एकता ब्रिगेड आपलं स्वागत. आदरणीय एकता ब्रिगेडचे अध्यक्ष दादा कोल्हे आपलंही स्वागत. त्याचबरोबर श्री विनंती आहे आदरणीय आशाताई सुपे आपला या ठिकाणी सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याला नम्र विनंती. आदरणीय रामभाऊ टोंगिरे, आदरणीय रामभाऊ गोरे, आदरणीय रवींद्र सुपे, आदरणीय शंकर भांगरे, आदरणीय शाहीर भीमराव टोंगिरे, आपला सर्वांच्या या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं सन्मान होतोय, त्याचा स्वीकार करावा. रोहिणीताई गबाडे उपसरपंच गुरुग्रामपंचायत सातेवाडी, मोठे माजी सरपंच सातेवाडी आदी झिपा लक्ष्मण कचरे आदी सरपंच तळे आदी उमाताई माते मातृशक्ती प्रमुख मिरसा. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, उशीर होत आहे, थोडंसं काही करा. साहेब आपल्याला विनंती आहे, आपला सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. सातेवाडी आदिवासी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गुलाबजी दिघे आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपला सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय रामभाऊ गोरे साहेब आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपला सन्मान होतोय.
आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे आदरणीय मानव थोरे क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करायचा आहे. महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण होत आहे. प्रत्यक्ष बांधून या पृथ्वीला आपल्या पुढील आयुष्यात त्या मुलाबाळांना सगळ्यांना मुक्त आयुष्य समृद्धीच्या भगवानांचं जावं असं ते माझ्या लगेच सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व दोन्ही गावचे ग्रामस्थ पाहुणे मंडळी आपतेच नातेवाईक सर्वांचं या निमित्तानं स्वागत. दोन्ही दाम्पत्याचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा हो कळसुबाई माता पुष्पांजलीच्या घेतो आणि थांबतो. पानाफुलांनी वायर परिवार आणि दिघे परिवाराच्या सर्व पाहुण्यांचं आदिल स्वागत करते. आई राणूआई सतवई, भैरवबा वाघोबा वनदेव, बिरसा मुंडा, राघोजी बांगरे, राणी दुर्गावती यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आदिम लगीन सोहळा पार पडत असून या आदिम लगीन सोहळ्यासाठी जो आदिवासी बांधवांना अपेक्षित आहे, जो निसर्गाशी प्रेम करतो, जल जंगल जमीन, आज खरंच ह्या ठिकाणी सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळी तर आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा आज निसर्ग या ठिकाणी आपल्या धरती मातेचं आणि ह्या आदिम सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी पाऊस सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. या दोन्ही कुटुंबांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, त्यांच्याकडनं देशाची, समाजाची मी प्रार्थना करते. मी माझ्या रात्रते परिवाराच्या वतीने, आदिवासी समाजाच्या वतीने मी आदिम शुभेच्छा देते. नांदा चौके भरे, नांदा चौके. त्याचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून आपल्या वाडवडीच्या परंपरा आपल्याला घालून दिलेल्या आहेत, त्या रीतीरिवाज घालून दिलेल्या आहेत. त्या रीतीरिवाजाप्रमाणे आदिवासी व्यवसायांच्या आशीर्वादाने त्या दोन्ही परिवारांनी एक समाजाला आदर्श घालून दिलेला आहे की पद्धती त्या लग्नासाठी जे लग्ने होते, पूर्वी लग्ने असायचे, आज ही परंपरा आदरणीय आदिवासी समाजाचे अभ्यासक नारायणसर पद्धतीने या ठिकाणी लग्न लावत आहे. या मामांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचे, नवऱ्या मुलाच्या मागे उभं राहायचंय. हरिश्चंद्र गबले यांचा या ठिकाणी आदिम लगीन सोहळा संपन्न होत आहे. आता बऱ्याच कुटुंबांच्या मनमध्ये किंवा आदिवासी पद्धतीने लगीन किंवा आदिम लगीन सोहळा काय मानतो नाही. बऱ्याच जणांच्या प्रसंग निर्माण झाला आहे. आता ह्या परंपरा सगळी पिढी लोक या पद्धतीने लगीन पार पाडायची आणि ह्या जगाला नवीन काय यांनी आणलाय मंडळी, यामध्ये वेगळं काही नाही. जी आदिवासी संस्कृती आहे त्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे आपली जी लग्न होत होती ती लग्न पूर्वीची ते पद्धतशीरपणे सांगू शकते. जी जुनी मंडळी आहे ती बऱ्यापैकी सांगतील किंवा जी पिढी संपली
त्या पूर्वीच्या पिढी त्यांना माहिती होतं आज 70-80 या वर्षांच्या दरम्यान सनातन धर्माच्या जी वैदिक पद्धत आहे आदिवासी लग्नामध्ये 4 प्रकारचे जे काही रूढी पाळल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्याच्या पद्धतीने वेगळी नाव आहेत फक्त 4 आहेत बाकीच आपल्या लगीन सोहळ्यामध्ये दुसरं काही घुसलेलं नाही जे सगळे म्हणजे आपण करतो पहिली लग्न 5 दिवसाची होती त्या 5 दिवसाच्या लग्नाचे विधी जे आहे ते आज आपली 2 दिवस आपण मंगलाष्टका म्हणतो त्यापूर्वी आदिवासींच्या लग्नामध्ये मंगलाष्टका होत नव्हत्या मंगलाष्टकाच नाही आदिवासींच्या मूळ संस्कृतीमध्ये या मंगलाष्टका आपण वैदिक संस्कृतीप्रमाणे स्वीकारल्या त्यानंतर तुमचं आहे अक्षर आदिवासी संस्कृतीमध्ये अक्षरा टाकणे हे आदिवासींच्या संस्कृतीमधला हा घटक नाही त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो अंतरपाठ करणे अंतरपाठ सुद्धा आदिवासी संस्कृतीमध्ये धरला जात नाही अंतरपाठही आदिवासीमध्ये धरला जात नाही जास्त काही झालं नाही फक्त मंगलाष्टका नाही अक्षर टाकणे हे अंतरपाठ नाही असं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला काही नाही हे मांडणं न मांडण्याची तशी काही गरज नाही लक्षात घ्या फक्त जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीला माहिती तुम्ही त्यानंतर त्याची 5 पाने दिसते तुम्हाला अंगाचा पाला डांबरीचा पाला कोळीचा पाला मीठा पाला आणि डोंगराचा पाला ही 5 पाली त्या 5 पालीचा पुण्या झाल्याशिवाय आपला लेख लागत नाही म्हणजे त्याला आपण देव म्हणतो देव झाल्याशिवाय तरी दोन्ही नवरा आपली आणि नवऱ्याचा घरी सगळा आहे जेव्हा सगळा झालेला आहे त्यामुळे तुम्ही बाकी सगळं आदिवासी संस्कृती आहे आदिवासी संस्कृती ते गाणं आणि नवऱ्याच्या प्रयत्न घातले जातात हे तुम्हाला नाही झालं म्हणून नाटकाच्या पांडवगण म्हणणार आहोत पांडवगण म्हणणारी त्याच्या ऐवजी आता पुष्कळांच्या ठिकाणी पुढे टाकायचे आहे एवढाच फक्त बदल आहे आणि त्यानंतर आंतरपाठ आपल्यामध्ये नाही एक दोनच विषयाचा विश्लेषण करतो आणि सुरुवात करूया अंतरपाठ हे वैदिक किंवा सनातन धर्मामध्ये अंतरपाठ का धर्माच्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो हिंदू धर्माची गोष्ट एक असतात सगळ्यात वय नाही म्हणजे कवर सगळ्यात वर्गा म्हणजे त्यानंतर क्षत्रिय त्यानंतर वैश्य आणि शूद्रामध्ये एसटी ओबीसी शूद्र हे सगळे आदिवासी या वर्गीयतेमध्ये कुठेही मोडत नाही आदिवासी हिंदू नाही हे अंतरपाठाचं काय आहे ते तुम्हाला सांगतो या हिंदू धर्माच्या वर्गीयतेतील ज्या सनातन धर्मातून ते आलेला प्रकार आहे जे सनातन धर्मामध्ये काय म्हटलंय तो अंतरपाठ मध्ये धरावा आणि जो धरल्यानंतर ती सत्यनारायण पूजा केली जायची आणि ती पूजा केल्यानंतर देव म्हटलं गेलं त्याला सवर्ण म्हणतात तर त्या नवरीला शिक्षण करण्यासाठी 2 दिवस घेऊन जायचा आणि तिसऱ्या दिवशी पाठवायचा हे मी सांगत नाही तुमचा जो काही ग्रंथ आहे सनातन धर्माचा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे त्याच्या पद्धतीने त्या हिंदू धर्मात जे काही वाईट आणि शूद्र यांच्या दृष्टीने ते सगळेच शूद्र यांच्या स्त्रिया फक्त उपभोगाच्या वस्तू आणि म्हणून ती सत्यनारायण पूजा करून त्या नवरीला त्या देवाकडे पाठवलं जायचं 2 दिवस शुद्धीकरण करून परत पाठवलं जायचं मम समर्पित आणि तुम्ही पाहिलं असेल टीव्हीला सगळं ऐकलंय सगळ्यांनी मम म्हणजे माझी भार्या म्हणजे काय समर्पित करतो देवा की जी काय पद्धत आहे त्यात बंद नाही कारण का
ते लग्न नंतर ती नवऱ्याला पाहतच नव्हती त्या अंतरपाठामुळे आणि मग ती देवाकडे पाठवून जायची मग नवरा नव्हता त्याच्या ओळखलं जाऊ नये म्हणून तो अंतरपाठ म्हणून आपला त्या अंतरपाठाशी काळजीची संबंध नाही हे सगळ्यांनी ध्यानात घ्यावं नाहीतर म्हणाल त्या करायलाच नाही त्या काय केला नाही असा काही संबंध नाही तुमचा त्यामुळे जी काही फुलं आहेत कारण तुम्ही लक्षात घ्या आपल्या संस्कृतीमध्ये आपण धर्तरीचं पूजन करतो कणसरीचं पूजन करतो आपली धान्य तरी भात निघाला तरी त्या राशीचं पूजन करतो आपण सगळ्या धान्याचं पूजन करतो तेव्हा धान्य घरामध्ये घेतो मग आपण जर त्या धान्याला पुस्तक त्याला देव मानत असतात निसर्गाने सगळ्याला आपण देव मानत असत तर ते पायदळी होत नाही आदिवासी त्या पायदळी कडून सुरुवात करत नाही देतात म्हणून त्या अक्षरा आदिवासी त्या नाहीत ही प्रतिकात्मक फुलं आहे त्याच्या आनंदाने त्यांच्यावरती पुष्प गुंडळाची ती तुम्ही गुंडळणार आहे आणि त्यानंतर चौकट आहे त्या चौका आहे म्हणजे मी जे लगीन ऐकतोय त्या लग्न्या आदिवासी मध्ये बाबी अन्ना पहिल्यापासून लग्नात लगीन ऐकलं म्हणजे अगदी गरीब माणसाला त्या सांगितलं त्या पद्धतीने सगळी लग्न लावलं त्या लग्न ऐकलो त्याचे 4 पद्धतीचे झाले होते तर ते बदल आता आपण ते वेगळे दूर करून आपण आपल्या पद्धतीने लग्न लागणार आहोत तर दोन्ही गावचे पोलीस पाटील सरपंच पारंपरिक ग्रामसभा अध्यक्ष दोन्ही गावचे पंच ग्रामस्थ पाहुणे मंडळी नातेवाईक आप्तेष्ट मंडळी लग्नाला सुरुवात करायची का चला निसर्ग धर्म तो करा जल जमीन जंगलाचा तो लढा तुम्ही तोची चालवा आदिवासी
पुष्पांजली शेवटचा आहे निसर्ग पूजन करे वाजंत्री डोल समाई पवरी तारका गुमुदे वाजवाला नाचा होलरी आनंद गीत गरी आदिवासी लगीन सोहळा पुष्पांजली वाजंत्री आदरणीय डॉक्टर किरणभाऊ लांडे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत. दोन्ही परिवाराच्या वतीने साहेबांचा सन्मान होतोय, त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती. आणि ती त्यांच्या कामातून आहे. म्हणून असं म्हटलं जातं, विकासाचं दुसरं नाव म्हणजे किरण भाऊ, विकासाचं दुसरं नाव म्हणजे किरण भाऊ. आणि या विवाह सोहळ्यात आमदार साहेब आता उपस्थित राहिलेले आहेत. वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. दिघारी वायर परिवाराचा आदिम लग्न सोहळा संपन्न झाला. आपण सर्वांनी अगदी भरभरून त्यांना शुभ आशीर्वाद शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांच्या भावना, आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मी शब्दांकित करत आहे. निसर्गवासी पांडुरंग सोमा दिले त्यांचे नातू आणि सौ भीमाबाई आणि आधी फकीरा पांडुरंग दिले, आमचे मित्र धर्मा दिले यांचे बंधू, नवरा मुलगा मनोहर, त्याचबरोबर निसर्गवासी आबाजी शंकर वायर यांची नात आणि सौ जिजाबाई आदी भीमा, या उभयतांचा हा मंगलमय सोहळा संपन्न झाला. आणि या आदिवासी समाजात निसर्गाची पूजा करतोय. आज वरुण राजांना पण मोठे या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. मला माहित आहे की आपण लग्नाचा यथेच आनंद घेतला आहे. आपल्यासाठी आज जी मंगलाष्टका आदिवासी पद्धतीने झाली तर ती खरोखर भावनिक आणि सुंदर हा सोहळा होता. फुलांचा वर्षाव करून बाहेर वरुण राजा बरसत होता, इथं फुलांचा वर्षाव होत होता आणि आपण सगळे भरभरून बुधवार आणि वैशालीला शुभाशीर्वाद देत होते. आपल्या सर्वांच्या भावना, आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मी शब्दांकित करतो. या उभयतांचं भाग्य सुख समृद्ध भरभराटीचं आरोग्यमय जावं, यांच्याकडनं देश धर्म आई वडील आणि सासू सासऱ्यांची सेवा करून श्री रणवाई चरणी, स्वतोई चरणी, गणसोई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय भारत, जय आदिवासी. धन्यवाद. हार घालून घ्या, पहिले हार घालून घ्या, आम्ही फोटो आदिवासी कुटुंब, आदिवासी समाजाची, आदिवासी परिसर, आदिवासी समाज हेच माझे कुटुंब समजून अतिशय तळागाळापर्यंत, तळागाळातलं जे नेतृत्व आहे ते आदिवासींसाठी सदैव आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहतं आणि प्रत्येक सुखाच्या वेळी भाषण सांत्वन करण्यासाठी असं हे भावना आहे. अधिक उपस्थित राहिले. दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. त्याचबरोबर दादा या बाजूला तुम्ही धावपळीच्या